श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत पवित्र आणि खास आहे, कारण आज आपल्या घरात नवीन देवघराची स्थापना, नवीन आध्यात्मिक केंद्राची निर्मिती झाली आहे. जिथे देवता विराजमान होतात. तिथे फक्त मूर्ती नाही, तर शांती, समाधान आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं शुभ सौभाग्य वसतं. घरात देवघर असणं म्हणजे घरात एक दिव्य ऊर्जा, एक सकारात्मकता कायम जागी असते. देवघरात केलेली पूजा, आरती, धूप, दीप हे सगळे घरातील वातावरण पवित्र करतं. आज आपण जे देवघर स्थापित आहोत ते केवळ लाकूड किंवा डिझाईन नाही, तर आपल्या भक्तीचं मंदिर आहे. स्थापनेपूर्वी घर स्वच्छ केलं. देवघर ठेवण्याची जी जागा होती तीही स्वच्छ केली आणि पवित्र करून घेतली. गंगाजल, गोमूत्र आणि पाणी ह्या सगळ्यांनी देवघर स्वच्छ केलं. जिथे देवघर ठेवणार आहोत ती जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असेल तर उत्तम मानली जाते. देवघरात सर्वप्रथम मी पूर्ण जे देवघर आहे, जेव्हा फर्निचर बनून आलं तेव्हा छान पुसून घेतलं. आणि कोणतीही वास्तू घरात येऊ, आपल्या घरामध्ये आली की तिचं पंचोपचार पूजन करणं गरजेचं असतं. हे तर आपलं देवघर आहे, तर इथे मी तेच करत होते. देवघरात एकूण एक कप्पा जो आहे, एकूण एक डिझाईन मी स्वच्छ केली. म्हणजे तुम्हाला साईडला जे व्हाईटमध्ये जी डिझाईन दिसती तीही मी स्वच्छ करून घेतली. आणि मला असं वाटत होतं हे स्वच्छ करताना माझं जे स्वप्न होतं की मला स्वामींसाठी देवघर बनवायचं होतं ते आज पूर्ण झालं. बरेच दिवस स्वामींची ही जी मूर्ती आली होती ही चौरंगावरती होती. मला बऱ्याच जणांनी विचारलं, तुम्ही ही मूर्ती चौरंगावरती का ठेवता? तुम्हाला देवघर नाही का? देवघरही होतं, असं नाही की देवघर नव्हतं, पण त्यात स्वामींची 1 फूट मूर्ती मावत नव्हती. तेव्हा खूप वाईट वाटायचं की सगळे देव देवघरात असायचे आणि स्वामींना असं चौरंगावरती मला ठेवायला लागायचं. पण कुठेतरी मनात विचार होता की स्वामी आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करून घेतील आणि स्वामींची जी जागा आहे आमच्या घरातली ती स्वामी स्वतः तयार करून घेतील आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडे हे देवघर बनलेलं आहे. आता आपलं जे देवघर आहे ती सर्वात पवित्र जागा आहे आपल्या घरातील. एक शांततेचं स्वरूप मानलं जातं. तुम्ही दररोज घराच्या बाहेर पडताना फक्त एकदा स्वामींचं दर्शन घेऊन पडत जा. दिवस पूर्ण खूप छान जातो. आणि हे देवघर म्हणाल तर मी कस्टमाइज करून घेतलं आहे. जसं मला पाहिजे होतं तसंच. मला थोडं जे मॉडर्न लुकमध्ये थोडं असं आपलं पारंपरिकही हवं होतं. म्हणजे कमान पाहिजे लाकडी, असं सगळं पाहिजे होतं. आणि सगळ्यात पहिले देवघर आणलं तर त्याची पूजन करावं लागतं. त्याचे विशेष मंत्र ते उच्चारून आपल्याला पूजन करायचं असतं. तर इथे मी तेच करत होते की ही जी वस्तू आणलेली घरात तिचं पूजन करून घ्यायचं की आपल्याला ती वस्तू लाभते. त्यानंतर इथे जे स्वास्तिक आहे ते थोडं फिक्कं वाटत होतं, मग मी त्यामुळे ओलं कुंकू करून आणलं आणि त्याचं आता स्वास्तिक काढायचं होतं. आणि आता बरेच जण म्हणतील की तुम्ही स्वास्तिक काढण्याची जी तुमची पद्धत आहे ती चुकीची आहे वगैरे, पण ती आता हाताला सवय लागलेली आहे तसं स्वास्तिक काढण्याची, त्यामुळे ती सवय होऊन गेलेली आहे. त्यामुळे स्वास्तिक तसंच येतं माझं. अजूनही मला ते व्यवस्थित जसं प्रॉपर पाहिजे तसं जमत नाही. त्यामुळे आता मी असं स्वास्तिक काढते. आणि जे मंत्र उपचार होते ते करून घेतले. 16 वेळा श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणून घेतलं. स्वामी समर्थ मनामध्ये जप चालूच होता. आणि ह्या देवघराची पूजा करताना मन माझं भरून आलं होतं, कारण की याचं स्वप्न मी गेले 3 वर्षापासून बघते आहे. जसं यूट्यूबला बघायची की सगळ्यांचे मोठे मोठे देवघर आहेत, तसं मलाही वाटायचं माझ्या स्वामींसाठी मला मस्त देवघर करावं, स्वामींना मस्त देवघरात स्थापन करावं. खूप इच्छा होती. शेवटी आज ती पूर्ण झाली. त्यामुळे तर अधिकच छान वाटत होतं. आणि जो दिव्य प्रकाश देवघरात पडलेला होता तो तर अप्रतिम होतं. असं व्हिडिओमध्ये किंवा फोटोत बघण्यापेक्षा देवघर रिअलमध्ये इतकं सुंदर दिसतं ना, त्याच्यासमोर उभं राहिलं की असं वाटतं मी एखाद्या मंदिरामध्ये येऊन पूजा वगैरे करत आहे की काय, असं वाटत होतं मला. मग इथे मस्त सगळं देवघरान ओवळून वगैरे घेतलं. आणि सर्वप्रथम मी मंगल कलशाची स्थापना केली, कारण की कोणत्याही कामाची सुरुवात गणपती बाप्पाशिवाय आणि कलशाशिवाय होत नाही. कलश हा देवघरात स्थापनेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कलश म्हणजे पवित्रता, समृद्धी आणि देवी देवतांचं प्रतीक. कलशावर रोळी, हळद लावली, कुंकवाचा टिळा
काढला आणि त्यावर नारळ व कोवळी दोडकी किंवा म्हणजे आपलं जे असतं बघा कोवळी पानं वगैरे ती ठेवावी लागते. यामुळे घरात शांती, सौभाग्य आणि धनलक्ष्मीचे आगमन होते. आणि त्यानंतर बारी होती माझ्या स्वामींची, कारण की माझ्यासोबत स्वामींनी तब्बल 3 वर्ष या गोष्टीची वाट बघितली आणि आज मी व्हॉइस ओव्हर करते समोर बघताना मला एवढं भारी वाटतंय की हे माझंच देवघर आहे किंवा मीच स्वामींना बसवती आहे की काय असं झालं. त्यानंतर तुम्हाला आता पूर्ण देवघर दाखवते मी कसं केलं आहे. तर इथे नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी स्लायडिंग केली होती आणि हा कप्पा जे की माझ्या स्वामींसाठी सगळं सामान जे लागतं ते मी यात ठेवलं आहे. आसन, जे मला हळदीचं लेपनासाठी जे डेलीचे ग्रंथ आहे माझे, स्वामींना स्नानासाठी उठणं, आणि हा जो डब्बा आहे त्यामध्ये आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती 10, 20, 50, 100 असे पैसे टाकत असतो आणि त्या पैशातून मी देवांसाठी जी शॉपिंग असते म्हणजे कपडे किंवा अजून वस्तू हार शृंगारसाठी ते मी त्यातून खरेदी करते. माझं सगळं सामान त्यामध्ये बसलं. आणि हा मेन कप्पा जे की आमच्याकडे भरपूर ग्रंथ आहे, तर हे सगळं मी त्यात ॲड केलं होतं. आणि हे समोर तुम्हाला पीसमध्ये दिसत असेल, यामध्ये देवीची तांदळ आहे रेणुका माते, जो की आता स्थापनेचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला पुढे येईलच. आणि भरपूर अशा ज्या की मला फोटो कधीमध्ये पूजेसाठी लागतात तेही मी खाली ठेवून दिले. आणि तुम्ही पूर्ण देवघर बघा, कमान, आणि ही कमानचं एवढी सुंदर दिसते ना की असं वाटतंय की भारी वाटतं खूप. जसं मठामध्ये असतात बघा स्वामींच्या याला कमान, तशी कमान आहे ही. भरपूर उंच देवघर आहे आणि छान झाले. तुम्हालाही हे देवघर कसं वाटतंय काय हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. अजून काय ॲड करायला हवं होतं मी. आणि इथे जे आहे ना ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आम्हाला नाव लावायचं आहे, ते काम राहिलेलं आहे अजून. आता तेही लवकर कार्यक्रमाच्या अगोदर पूर्ण होईल. आणि स्वामी तर बघा ना किती गोड दिसतं, असं वाटतं आहे स्वामी खूप खुश आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.